नमस्कार मित्रांनो, कोकणचा गावकार या यूट्यूब चॅनलवर मी चेतन मोहन शिर्के तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। तर आपल्या व्लॉगच्या दुसऱ्या भागात आपण आलो आहोत रेडीगावच्या श्री गणेश मंदिरात। तर चला मग श्री गणेशाचे दर्शन घेऊन आपण या मंदिराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। चला तर मग मंदिर परिसराच्या सुरुवातीलाच आपल्याला सद्गुरू श्री स्वामी समर्थांचा मठ पाहायला मिळतो। आम्ही स्वामींचे दर्शन घेऊन पुढे निघालो आणि पुढे आपल्याला येथील स्थानिकांची दुकाने पाहायला मिळतात। माऊली मंदिराप्रमाणे हे मंदिर देखील भव्य आणि प्रशस्त आहे। या मंदिराबद्दल मिळालेली माहिती अशी आहे की रेडीगावच्या नागोळेवाडीतील एक गृहस्थ श्री सदानंद नागेश कांबळी यांना दिनांक 18 एप्रिल 1976 रोजी स्वप्नामध्ये श्री गजाननाने साक्षात प्रकट होऊन आदेश दिला की एका ठराविक जागी माझी मूर्ती आहे, ती मोकळी कर। तेव्हा श्री कांबळी यांनी गावातील रहिवाशांच्या मदतीने त्या जागेत खणण्यास सुरुवात केली। 2 दिवसानंतर मूर्तीच्या कानाकडील भाग दिसू लागला। तेव्हा गावच्या मुख्य देवी श्री माऊलीकडे चौकशी केल्यावर
देवीच्या हुकमाने मूर्ती पूर्ण दिसेपर्यंत जमिनीचा भाग खुला केला गेला. तोपर्यंत मे महिना उजाडला. ही मूर्ती जांबा दगडावर कोरलेली असून सारे अवयव जशाच तसे आहेत. मूर्ती बसलेली असून बाहेर मकराकृती खोदकाम केलेले आहे. 1.25 महिना खोदकाम केल्यावर उंदीर मामाचे दर्शन झाले. ही सुखद वार्ता कळताच सिंधुदुर्ग रत्नागिरी येथून दर्शनासाठी भाविकांची रीघ लागू लागली. आता या रेडी गावाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गोगटे, डेक्कन तसेच न्यू इंडिया मायनिंग कंपनीने मंदिरा शेजारील परिसर सपाट करण्यास मदत केली. स्वप्नातीत श्री सदानंद कांबळी हे डेक्कन कंपनी ड्रायव्हर म्हणून काम करतात. येथे पांडवकालीन शिल्पाचे नमुने आढळल्याने जाणकारांच्या मते ही गणेशाची द्विभुज मूर्ती पांडवकालीन असावी. मूर्तीच्या आकर्षक आणि उठावदार रंगरंगोटीमुळे मूर्ती खूपच नेत्रदीपक दिसते. श्री गणेश मंदिराजवळ आपण पाहू शकता या रेडी गावाला लाभलेला अथांग असा समुद्र किनारा. आणि त्या शेजारी दिमाखात उभी असलेली ही उंचच उंच अशी नारळी पोफळीची झाडे. तर मनाला भुरळ पाडणाऱ्या या निसर्गाची मजा अनुभवायला या सुंदर अशा रेडी गावाला नक्कीच भेट द्या. तर मित्रांनो, कसा वाटला आमचा ब्लॉग? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.